गुरुवर्य वैद्य दिलीप गाडगीळ सर यांच्या हस्ते मी स्वतः तयार केलेल्या www.ayurvedvishwa.com या संकेतस्थळाचं प्रकाशन गुढीपाडवा दिनांक 11 एप्रिल 2013 रोजी झालं. ज्यावेळेस इंटरनेटवरती मी सर्च केलं त्यावेळेस आयुर्वेदावरची माहिती देणाऱ्या वेबसाईट भरपूर आहेत, परंतु मराठीमध्ये ती माहिती आपल्याला सामान्य माणसांपर्यंत कशी पोहोचवता येईल या दृष्टीने मी सर्च करत होतो. त्यावेळेस मला लक्षात आलं की फार कमी वेबसाईट अशा आहेत की ज्या मराठीमध्ये आणि पूर्ण आयुर्वेदाची सखोल माहिती देणारी वेबसाईट अशी माझ्या बघण्यात आली नाही. आणि मुळातच मला इंटरनेट आणि कॉम्प्युटर याची प्रचंड आवड असल्यामुळे माझ्या मनात आलं की आपण अशी एखादी वेबसाईट जर बनवली तर आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार, आयुर्वेद म्हणजे नक्की काय आहे आणि आयुर्वेद हे शास्त्र आहे असं आपण जनसामान्यांपर्यंत नक्की पोहोचू शकू असा एक मला विश्वास वाटत होता. आणि म्हणून मी ही वेबसाईट स्वतः तयार केलेली आहे. याच्यावरती आयुर्वेदाची बेसिक माहिती तर आहेच, त्याच्या जोडीला अनेक भरपूर पेजेस त्याच्यावरती आहेत ज्याच्यामध्ये पथ्यापथ्य म्हणजे काय, पथ्यापथ्य का पाळायची, अनुपान म्हणजे काय, आयुर्वेदिक औषधांचे प्रकार कोणते, पंचकर्म म्हणजे नक्की काय, त्याची एक बेसिक ओळख, त्याच्यानंतर शमन औषधी म्हणजे काय, आदर्श दिनचर्या कशी असावी, आदर्श ऋतुचर्या कशी असावी, त्याचप्रमाणे आपली प्रकृती ऑनलाईन काही क्षणांमध्ये ओळखण्याची सोय आपल्याला या वेबसाईटवर देता आली तर उत्तम अशा पद्धतीने विचार करून त्यानुसार ती सुद्धा सोय या वेबसाईटवरती उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे खेळ प्रश्नांचा, मनकवडा संगणक आणि असे अनेक इतर पेजेस आहेत की ज्याच्यावरती भरपूर आयुर्वेदाची माहिती दिलेली आहे. आणि जोडीला ऑनलाईन कन्सल्टिंग हा सुद्धा एक पर्याय त्या संकेतस्थळावरती देण्यात आलेला आहे. तर मला नक्की आशा वाटते की सर्वांनाच ही वेबसाईट नक्की आवडेल. या बाबतीमध्ये आपल्या काही सूचना असतील, आपलं काही मार्गदर्शन असेल, आपल्याला याविषयी काही सजेशन्स द्यायचे असतील तर नक्की या वेबसाईटला भेट द्या आणि आपले सजेशन्स मला जरूर कळवा. वेळोवेळी ही वेबसाईट अपडेट करण्याचा माझा प्रयत्न आहेच. त्याच जोडीला मराठीबरोबरच इतर गुजराती, बंगाली, हिंदी, इंग्लिश या इतर भाषांमध्ये सुद्धा ही वेबसाईट ट्रान्सलेट करून त्या लोकांसाठी सुद्धा, त्या लोकांपर्यंत सुद्धा हे आयुर्वेदाची माहिती पोहोचावी असा माझा प्रयत्न असणार आहे. आणि भविष्यामध्ये माझी तशी संकल्पना सुद्धा आहे की बहुविध भाषांमध्ये ही वेबसाईट उपलब्ध असावी जेणेकरून सर्वांपर्यंत हा आयुर्वेद पोचावा. हीच एक माझी तळमळ मनामध्ये आहे. आपण नक्की या वेबसाईटला भेट द्या. आणि माझं मी भाग्य समजतो की माझ्या या वेबसाईटचं अनावरण माझे गुरुवर्य वैद्य दिलीप गाडगीळ सर यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या दिवशी झालेलं आहे. मराठी वर्ष सुरू होतं त्यावेळेसच या मराठी वेबसाईटचं प्रकाशन झालेलं आहे आणि मला नक्कीच या गोष्टीचा आनंद आहे. तर आपण नक्की या वेबसाईटला भेट द्यावी अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. आताच वैद्य मनीष जोशी नाशिक यांनी निर्माण केलेल्या आयुर्वेद विश्व या संकेतस्थळाचं उद्घाटन झालंय. आजच्या या गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर हा एक चांगला उपक्रम वैद्य मनीष जोशी यांनी केलेला आहे. मुळामध्ये आयुर्वेद क्षेत्रातला असून संगणकाच्या क्षेत्रामध्ये शिरून स्वतः संकेतस्थळ निर्माण करणं खरं तर खूप अवघड गोष्ट आहे. पण मनीष जोशींनी स्वतः चिकाटीने हा उद्योग पूर्ण केला आणि ती वेबसाईट कशी आहे हे बघितल्यानंतर कळतच आहे. ती अतिशय उत्तम वेबसाईट झालेली अशा स्वरूपाची आहे. त्याच्या जोडीला दुसरं एक मला वैशिष्ट्य असं जाणवतं की हे संपूर्ण काम त्यांनी मराठीत केलंय. तर मुळामध्ये एखाद्या वैद्याने संकेतस्थळ निर्माण करणं ही पण अपूर्वाईची आणि महत्वाची घटना आहे. आणि त्यात ते पुन्हा मराठीत करणं हे आणखीन जास्त अवघड असणार अशा स्वरूपाचं आहे.
त्यांनी जे केलेलं आहे त्याच्यावरनं तर ते उत्तम आहे असं दिसतंय. त्यात अनेक प्रकारच्या खरं तर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आणि नक्की या संकेतस्थळाचा सर्वच लोकांना खूप चांगला फायदा होईल. त्या सर्वांनी या संकेतस्थळाचा फायदा जरूर घ्यावा आणि त्याचा प्रचार प्रसार करावा असं या निमित्ताने मी आवाहन करतो. आणि तुमच्या या संदर्भातल्या काही सूचना असतील, मार्गदर्शन काही असेल तर जरूर त्याला कळवावं. त्यांनी आता असंही त्याच्यात पुढे सांगितलं की ते काही बंगाली किंवा गुजराती, हिंदी अशा भाषांमध्ये पण त्याला हे पुढे करायचं आहे काम. ही पण खूप चांगली संकल्पना आहे. आणि मग त्या दोन्ही गोष्टी जर अशा स्वरूपाच्या केवळ मराठी पुरत्या मर्यादित न राहता हिंदीमध्ये गेल्यानंतर ते संपूर्ण भारतभर आता जाऊ शकतात आणि गुजराती किंवा बंगाली भाषांमधून इतरही त्या जाऊ शकतात. तर याचा खूप चांगला फायदा लोकांना होईल. याच्यामध्ये ऑनलाईन कन्सल्टेशनची पण सुविधा आहे आणि त्याच्यामुळे जर बाहेरगावचा कोणीतरी पेशंट आहे तर तो स्वतः याच्यामध्ये माहिती भरून वैद्याचा सल्ला घेऊ शकतो अशी परिस्थिती आहे. तर एकंदर सर्व संघांनी आयुर्वेदाचे गैरसमज दूर करण्यापासून ते आयुर्वेदाची चिकित्सा कशी उपयोगी पडेल साक्षात इथपर्यंत सगळाच भाग त्याच्यामध्ये त्यांनी कव्हर केला आहे. आणि म्हणून या संकेतस्थळाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि मनीष जोशीला पुढच्या कार्यासाठी म्हणून आशीर्वाद देतो आणि त्याला यश लाभावं अशा स्वरूपाची धन्वंतरीची प्रार्थना करतो. धन्यवाद.